वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः। इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं श्रीसन्तज्ञानेश्वरं। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तु ज्ञानेश्वर, जय तु श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि चांगले उपासक भक्तांना, भागवत भक्तांना सादर वंदन। आज आपण भागवतातला श्रीकृष्ण आणि बलराम हे पुन्हा बलराम गोप गोपींशी भेट घेत आहेत, गोप गोपींना कसे भेटतायत असा भाग पाहणार आहोत। परवाच सुदाम्याची कथा पाहिली। आपल्या अंतःकरणाला जाऊन भिडली की एक साधा मित्र, गरीब मित्र, काहीही न मागता निर्व्याज प्रेम दोघांनी एकमेकांना दिलं। आपल्या पत्नीचं मनोगत सुद्धा त्याला तिथे सांगितलं नाही, पण भगवंताच्या भेटीपुढं आणि प्रेमापुढं सगळं व्यर्थ आहे। छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपलं प्रेम हे व्यर्थ नसतं घालवायचं। त्याच्या उलट आजकालचा जमाना आहे, सगळं व्यवहार। कशासाठी आलायस? अरे असं असं झालं, 2 मिनिटात संपलं असतं। आणि मग जे काय मित्र म्हणलं असता ते हल्लीच्या काळातलं बोलायलाच नको की म्हणून तू आलास का माझ्याकडे, इतके दिवस तुला माझी आठवण नाही आली, आताच बरी आली। पण तसं नाही आहे, ते भगवंताचं नातं वेगळंच आहे। आणि त्यामुळं आपण पाहूयात कसं काय गोप गोपींची भेट झाल्यावर काय होते। आता भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही भगवानच आहेत, पण द्वारकेत निवास करत होते। आणि त्यावेळी प्रलयाच्या वेळी लागावं असं खग्रास सूर्यग्रहण लागलेलं होतं। तर त्या ग्रहणाबद्दल अगोदरच सगळं काही समजलेलं होतं, म्हणून सगळेजण आपल्याकडे बघा ग्रहण असलं की मंत्र म्हणायचे, साधना करायची, जेवायचं नाही, वाईट भांडण तंडण करायचं नाही, अशा सगळ्या गोष्टी पाळत असतात। तसं आणि आपल्याला आरोग्य लाभावं, आपलं कल्याण व्हावं या उद्देशानं स्नान दान हे करण्यासाठी समंतक नावाचंच तीर्थक्षेत्र होतं आणि त्या तीर्थक्षेत्रावर हे आले। आता जिथे शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा परशुरामांनी सगळी पृथ्वी क्षत्रियहीन केली होती आणि राजांच्या रक्तानं मोठमोठाले डोह बनवले होते, ते हे क्षेत्र। आपल्याला माहिती आहे परशुरामानं आपल्या पित्याच्या आणि पित्याच्याच मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या राजाला म्हणजे सहस्रबाहू राजाला मारलं। पुन्हा त्याच्या मुलांनी त्यांच्यावर कुरघोडी केली। मग त्यांनी सगळी पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केलेली होती। आता एखादा सामान्य माणूस काय करतो की आपलं पाप नाहीसं करण्यासाठी प्रायश्चित्त घेतो। तसंच सर्वशक्तिमान परशुरामांनी स्वतःच्या पापकर्माचा काहीही संबंध नसूनही
लोकांना सदाचाराचं शिक्षण देण्यासाठी तिथे यज्ञ केलेला होता. आणि या महान तीर्थयात्रेसाठी भारतवर्षाच्या सगळ्या प्रांतातील जनता ही कुरुक्षेत्री आली होती. त्याच्यामध्ये अक्रूर होता, वसुदेव होता, उग्रसेन होता, वृष्णी, गद, प्रद्युम्न, सांब सगळे त्या ठिकाणी आलेले होते. सगळेजण आपल्या पापाचा नाश करण्यासाठी आलेले होते. मग अनिरुद्ध, सेनापती कृतवर्मा हे दोघंजण सुचंद्र, शुक, सारण इत्यादी सह नगराचं रक्षण करण्यासाठी म्हणून द्वारकेमध्ये राहिले होते. कारण सगळ्यांनी येऊन चालणार नाही. जसं आपण आपल्या घराहून सुद्धा सगळेजण बाहेर पडत नाहीत, कोणीतरी घर राखण्यासाठी निदान आपल्या दारात आपला काय म्हणायचं पाळलेला कुत्रा तरी सांभाळून ठेवतो, त्याच्याकडं कोणाला तरी लक्ष द्यायला. पण इथे तर सगळ्या नगरीचं रक्षण करायचं म्हणून हे सगळे त्या ठिकाणी राहिले होते. तर सगळे यादव असे बाहेर जरी पडले तरी कसं सगळे नटून थटून व्यवस्थित सोन्याचे हार, दिव्य पुष्पमाळा, बहुवस्त्र, बहुमोल वस्त्र आणि कवच वगैरे धारण केलेले होते. आणि ते आपल्या पत्न्यांसह जाताना अगदी देवांसारखे दिसत होते. अशी वर्णनं फार सुंदर असतात या भागवतातली काय किंवा कुठल्याही पुराणात. आणि देवतांच्या विमानासारखे रथ होते, समुद्रावरील लाटांप्रमाणे चालणारे घोडे होते. लाटा वेगवान असतात ना, तसे घोडेसुद्धा वेगवान. आणि ढगासारख्या विशाल काय गर्जना करणारे हत्ती होते. विद्याधरांसारखी कांती असणारे पायदळ त्यांच्याबरोबर होतं. आणि त्या थोर यादवांनी तिथे पोहोचल्यावर एकाग्र चित्तानं स्नान करून उपवास केला. नंतर त्यांनी ब्राह्मणांना, ज्यांना सुंदर वस्त्रांच्या झुली, फुलांच्या माळा आणि सोन्याच्या साखळ्या गळ्यात घातल्या आहेत, अशा गायी दान दिल्या. गायींचं दान हे त्या काळी फार सर्वश्रेष्ठ दान मानलं जायचं. आपण परवाही पाहिलं होतं की बलरामानं सुद्धा तीर्थयात्रेमध्ये अनेक ठिकाणी गोदानं केलेली होती. आणि ग्रहण सुटल्यावर परशुराम तीर्थात विधीपूर्वक सगळ्यांनी स्नान केलं. सत्पात्र ब्राह्मणांना सुंदर पक्वानांचं भोजन दिलं. आणि हे सगळं त्यांनी श्रीकृष्णाच्या ठिकाणी आपली भक्ती जडावी, वाढावी या उद्देशानं केलं होतं. आणि श्रीकृष्णांनाच देव मानणारे त्यांनी ब्राह्मणाच्या अनुमतीनं स्वतः भोजन केलं. मग दाट सावली असलेल्या वृक्षांच्या खाली आपापल्या इच्छेनुसार ते सगळे बसले. नंतर त्यांनी सुहृद आणि आपल्या राजांच्या गाठी घेणं सुरू केलं. आता कोण कोण आलेले होते बघा, सगळ्या राज्यातले लोक आलेले होते. मत्स्य, उशीनर, कोसल, विदर्भ, कुरु, सृंजय, कांबोज, कैकय, मद्र, कुंती, आनर्त, केरळ इत्यादी ठिकाणहून सगळे स्वपक्षाचे आणि अन्य पक्षांचे शेकडो राजे तिथं आलेले होते. त्या व्यतिरिक्त नंद इत्यादी गोपमित्र, भगवंताच्या दर्शनासाठी खूप दिवसापासून उत्कंठित झालेल्या गोपीसुद्धा तिथं आलेले होते. आणि यादव या सगळ्यांना भेटले. एकमेकांना भेटून सगळ्यांना अतिशय आनंद झाला. त्यामुळं सर्वांची हृदयकमळं, मुखकमळं प्रफुल्लित झाली. सर्वजण एकमेकांना मिठीत घेऊन आलिंगन देत होते. त्यावेळी परस्परांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले, अंगावर रोमांच यायला लागले आणि तोंडातून शब्द फुटत नव्हते. आपली प्रिय व्यक्ती आली की अशी आपली अवस्था होते. आणि सगळे आनंद सागरात डुंबू लागले. आता स्त्रियासुद्धा एकमेकींना अगदी प्रेमानं मंदहास्य करत, एकमेकांकडं पाहत आलिंगन द्यायला लागल्या. केशर लावलेली त्यांची वक्षस्थळं ही एकमेकींना भिडू लागली आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. आता तिथे लहान असणाऱ्यांनी मोठ्यांना नमस्कार केला आणि त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांनी त्यांना नमस्कार केला. असं एक स्वागताचा किंवा उपचार ज्याला म्हणतो आपण भेटल्यानंतर, तो सुद्धा आपल्याला ह्या ग्रंथातून पाहायला मिळतो. हल्ली बघा, आता आम्ही परवाई कुठं गेलो, कुणी नमस्कार करायला लागलं लगेच कोण राहू द्या करू द्यात ना. लहान मुलांनी किंवा लहान लोकांनी मोठ्यांना नमस्कार करू द्यात, खूप दिवसांनी भेटल्यावर करू द्यात. रोज करायची पद्धत होती आपल्याकडं. तिन्ही सांजेला दिवा लावला, शुभंकरोती म्हणली की सगळ्या घरातल्या मोठ्यांना नमस्कार करायचा. तो नम्रतेचा एक
संस्कार व्हायचे. आता कुठूनही कोणी भेटायला आलं तरी तीच पद्धत असायची. आता कुंती, आपले भाऊ बहिणी, त्यांची मुलं, माता पिता, भावजया आणि श्रीकृष्णा भेटून आपलं सगळं दुःख विसरले, कारण खूप दिवसांनी भेटले ते सगळे आत्ते मामे भावंड. आणि मग कुंती वसुदेवांना म्हणते की दादा, मी स्वतःला फार दुर्दैवी समजते, पण आपल्यासारखे श्रेष्ठ बांधव असून त्यांना आपत्तीच्या वेळी माझी आठवण आली नाही. तिला वाईट वाटतं, पण ती म्हणते की दैव ज्याला प्रतिकूल असतं त्याला चिंतक, संबंधी, पुत्र, भाऊ, किंबहुना माता पितासुद्धा विसरतात. हेच खरं. यांच्यावर 12 वर्षाचा वनवास आला तेव्हा तिला वाटतं की आपली कोणीतरी आठवण काढायला पाहिजे होती. तेव्हा वसुदेव काय म्हणतात बघा, ताई, आम्हाला दोष देऊ नकोस ग. सगळेजण दैवाच्या हातातील खेळणं आहेत, बाहुलं आहेत. कारण सगळे लोक ईश्वराच्या इच्छेनंच कार्य करतात किंवा तसं करावं लागतं. आम्हाला काही असं वाटत नव्हतं की वसुदेवाला सुद्धा दुःख भोगावं लागलेलंच आहे. तो म्हणतो की ताई, कंसाच्या छळामुळं आम्ही देशोधडीला लागलो होतो. थोड्याच दिवसापूर्वी सुदैवानं पुन्हा आमच्या जागी आलोय. त्यांनी तर किती छळ सोसलेला आहे. तेव्हा शुकमुनी म्हणतात की तिथे आलेल्या सगळ्या राजांचा वसुदेव, उग्रसेन यांनी सगळ्यांनी सत्कार केला. श्रीकृष्णाच्या दर्शनामुळे सगळ्यांना आनंद झाला. खूप दिवसानंतर भेटलेले ते सगळे. आणि भीष्म, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, पुत्रासह गांधारी, पत्न्यांसह पांडव, कुंती, सृंजय, विदुर, कृपाचार्य, कुंतीभोज, भली मोठी यादी आहे. तर ह्या सगळ्या एकमेकांना पाहून सगळे राण्यांसह, युधिष्ठिराचे सगळे अनुयायी, या सगळ्यांसह अन्य राजे, भगवान श्रीकृष्णांचं जे लक्ष्मीचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी पाहून सगळ्यांना आनंद झालेला आहे. मग रामकृष्ण म्हणजे बलराम कृष्णांकडून सगळ्यांचा सन्मान झाला. श्रीकृष्णांचं स्वजन असणारे यादवांची सगळे प्रशंसा करू लागले. आणि ते म्हणतात की हे भोजराज, या जगामध्ये मनुष्य मात्रात तुमचंच जीवनधन्य आहे. आणि योग्यांनाही दुर्लभ असं श्रीकृष्णांचं दर्शन तुम्हाला नेहमी होत असतं. जे नेहमी श्रीकृष्णाच्या सान्निध्यात असतात त्यांना हे दर्शन होतं, म्हणून ते सगळे सांगतात. आणि खूप त्यांची स्तुती केलेली आहे की तुमच्या भेटीमुळं सगळ्या आमच्या अभिलाषा पूर्ण व्हायला लागलेल्या आहेत वगैरे. आणि संसार चक्राचं कारण असलेल्या गृहस्थाश्रमामध्ये राहणाऱ्या तुमच्या घरी स्वर्ग मोक्ष मिटवणारे सर्व व्यापक विष्णू स्वतः अवतरलेले आहेत, असं त्या सगळं वसुदेवांना वगैरे त्यांनी म्हटलं. तेव्हा शुक पुन्हा सांगतात की श्रीकृष्ण इत्यादी यदू तेथे आले आहेत असं जेव्हा जेव्हा नंदबाबांना समजलं तेव्हा ते गोपांसह आपली सगळी सामग्री गाड्यांवर घालून त्यांना भेटण्यासाठी आलेले. आणि त्यांना पाहून यादवांना अतिशय आनंद झाला. मृत शरीरामध्ये जसा प्राणाचा संचार व्हावा तशी अवस्था सगळ्यांची झालेली आहे. आणि एकमेकांना भेटण्यासाठी सगळे अगदी आतुर झाले होते. भेटल्यावर सगळ्यांना गाढ आलिंगन देत होते. अत्यंत आनंदानं भरून वसुदेवांनी सुद्धा नंदांना कवटाळलंय. कंसानं दिलेला त्रास आणि पुत्राला गोकुळात ठेवणं या गोष्टी त्यांना त्यावेळचं सगळं आठवतं. मध्ये काळ गेला, पुन्हा सगळ्यांचं सगळं व्यवस्थित झालं, पण त्या कंसाच्या सगळ्या कृतीमुळं किती भोगावं लागलेलं आहे. मग यशोदानंद यांनी त्या दोन्ही पुत्रांना आपल्या मांडीवर बसून घेतलं. आता बघा, ते एवढे मोठे झालेत तरी सुद्धा आईबाबांना ते लहानच असतात. आणि त्यांना आलिंगन दिल्यामुळे त्यांचं सगळं दुःख कमी झालं. आणि रोहिणी आणि देवकी या दोघींनी व्रजराणी यशोदेला आलिंगन दिलं, कारण यशोदेनं तर या मुलांचा सांभाळ केलेला आहे, रोहिणीनं ह्याचा केलेला आहे, बलरामाचा केलेला आहे. आणि मग त्या दोघींना ते सगळं हुंदके येत आहेत, किती दिवसांनी भेटलेले आहेत. मग ती सांगते की अगं यशोदे, आमच्याशी तुझं अगदी अतूट मैत्री आहे, नातं आहे. त्या बदल्यात इंद्राचं ऐश्वर देऊनसुद्धा आम्ही कधी परतफेड करू शकणार नाही तुझी. आणि इतकं तू प्रेम दिलेस माझ्या मुलांना, असं सगळं ते अगदी व्याकुळ होऊन म्हणतात. आणि हे देवी बलराम श्रीकृष्णांनी जेव्हा आपल्या आईवडिलांना पाहिलंही नव्हतं, अशा वयात यांच्या वडिलांनी या दोघांना आपल्या स्वाधीन केलं होतं. आणि त्यावेळी पापण्या डोळ्यातील बुबुळांचं रक्षण करतात. काय सुंदर कल्पना केली होती.
आपल्या पापण्यासारख्या खालीवर होऊन बुबुळांचं रक्षण करतात, त्याप्रमाणे आपण या दोघांचं रक्षण केलेलं आणि आपण यांना प्रेम दिलं, यांचं पालनपोषण करून त्यांच्या उत्कर्षासाठी अनेक गोष्टी केल्या. त्यामुळं आम्ही निर्भय राहू शकलो, कारण आपल्यासारख्यांच्या सत्पुरुषांच्या दृष्टीत आपला परकासा भावच नव्हता. तुम्ही आपली मुलं, आमची मुलं ही आपलीच मानली. तेव्हा शुक महाराज म्हणतात की परमप्रियतम श्रीकृष्ण फार दिवसांनी भेटल्यामुळं त्यांना पाहताना, आता हे सगळं झालं नात्यातलं, पण गोपींचं नातं वेगळंच होतं आणि गोपींच्या पापण्यांची सुद्धा अशी उघडझाप व्हायची. तेव्हा त्या पापण्या निर्माण करणाऱ्याला शिवाय शब्द द्यायला लागले की ते खालीवर व्हायला नाही पाहिजे, अनिमिष नेत्रांनी बघणं, म्हणजे डोळे सतत तसेच राहायला पाहिजेत, असं त्या गोपींना वाटत होतं. त्या खालीवर पापण्या होतात तेवढ्या वेळात कृष्णाचं दर्शन होत नाही. काय सुंदर कल्पना आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा तसं वाटतं ना, कधी कधी एखादी गोष्ट अगदी निरखून पाहत असताना मध्ये काही लुडबुड येऊ नये. आणि त्या नेहमी ध्यान करणाऱ्या योग्यांना सुद्धा जो भाव प्राप्त होणं दुर्लभ आहे, तो भाव त्यांना प्राप्त झालेला होता. श्रीकृष्णांनी त्यांची स्थिती पाहिली आणि एकांतात त्यांच्याजवळ गेलेत. त्या सगळ्यांना आलिंगन दिलेलं आहे आणि त्यांची खुशाली विचारून ते हसत हसत म्हणतात, सख्यांनो, आम्ही आमच्या बांधवांचं काम करण्यासाठी व्रजाबाहेर गेलो आणि तिथे शत्रूंचा नाश करण्यात गुंतल्यामुळं खूप दिवस निघून गेले. तुम्हाला कधी आमची आठवण आली का? मुद्दाम त्यांना हे करून टोचून बोलतो. मी कृतज्ञ आहे अशी शंका येऊन आमच्याविषयी तुमच्या मनात वेडेवाकडे विचार तर आले नाहीत ना. खरं तर प्राण्यांची भेट होईल आणि वियोग होईल हे सगळं भगवंतच करत असतात, पण मी तरी काय करणार. मी परिस्थितीला शरण गेलेले होतो आणि वायू जसा ढग, गवत, कापूस आणि धूळ यांना एकमेकांच्या जवळही आणतो आणि एकमेकापासून दूरही नेतो, तसंच हे विश्वनिर्माते भगवान सुद्धा सगळ्यांचा संयोग आणि वियोग घडवत असतात. कुणाला कायम चिरंतन सुख किंवा चिरंतन सहवास मिळतो का? हो नाही. सुदैवानं तो म्हणतो, तुम्हाला आज माझं प्रेम मिळालं, जे माझी प्राप्ती करून देणार आहे, कारण माझ्या ठिकाणी असलेली भक्ती प्राण्यांना मोक्ष देण्यास समर्थ असते. आणि भौतिक पदार्थांच्या आधी, मध्ये आणि शेवटी आत बाहेर त्यांना कारणीभूत असणारी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत असतात. त्याचप्रमाणे सर्व पदार्थांच्या आधी, मध्ये आणि शेवटी आत आणि बाहेर मीच आहे. म्हणजे हे भगवंताचं जे सर्वांमध्ये पोचलेलं आहे, तो सर्वांमध्ये त्याचं वर्णन स्वतः भगवान करतात. आणि सर्व पदार्थांमध्ये हीच पंचमहाभूते कारणरूपाने राहिली आहेत आणि आत्मा जीवरूपाने राहिलेला आहे. परंतु या दोघांच्याही पलीकडील अविनाशीच सत्य असणाऱ्या माझ्यामध्येच भूत आणि सगळे जीव हे प्रतीत होत असतात, हे लक्षात घ्या. तेव्हा शुकदेव पुन्हा परीक्षितांना सांगतायत की अशा प्रकारे श्रीकृष्णांनी गोपींना अध्यात्मज्ञान दिलं. आणि शेवटी माणसाला वैयक्तिक रोजच्या दैनंदिन जीवनापेक्षा चिरंतन असं तत्त्व आणि सत्व हे कळायलाच पाहिजे, सत्य. म्हणून त्या उपदेशाचं वारंवार स्मरण करून गोपींच्या जीवाचे पंचकोश नष्ट झाले. म्हणतात ना, मनोमय म्हणजे सगळे जे कोश आहेत, अन्नमय, प्राणमय, आनंदमय, हे सगळे मनोमय, हे जे सगळे कोश आहेत याच्या पलीकडे त्या गेल्या आणि त्या भगवंताशी एकरूप झाल्या. आणि त्या म्हणतात की हे कमलनाभ अगाध बोध संपन्न योगेश्वर आपल्या हृदयाच्या आपल्या चरणकमलाचे चिंतन करत असतात. संसाररूपी विहिरीत पडलेले लोक त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा आश्रय घेतात. ते आपले चरणकमल प्रपंचातील कामं करीत असतानाही नेहमी आमच्या हृदयात विराजमान राहोत, एवढीच कृपा करा. त्यांनी फक्त हेच मागणं केलं की नेहमी आम्ही तुमच्या ठिकाणीच लीन होऊ देत, आम्हाला तुमचा कधीही चरणांचा विसर पडू नये. या भागवतातून सांगितलं तर सर्व स्तुतीतून आपल्याला काय कळतं की भगवंताचं स्मरण आपण चिरंतन करायला पाहिजे. परवा आपण 5वी ओवी पाहिली होती. 4थीमध्ये सोन्याचा दृष्टांत दिला होता आणि 5व्यामध्ये पाण्यावरच्या कल्लोळाचा, तरंगाचा दृष्टांत दिलेला होता. आणि ज्याप्रमाणे पाण्यावर लाटांचं वस्त्र असतं
ते वस्त्र बाजूला न करताच पाणी हे उघडच असतं. त्याप्रमाणे परमात्म्याचं स्वरूप हे जगाच्या रूपानं स्पष्ट आणि ज्याला आपण अगदी उघडं आहे म्हणजे ओपन टू ऑल तसं आहे ते. तो कुणापासून लपून राहत नाही आणि कुणाच्या मध्ये नाही असं नाही आहे. तर परमाणूच्या समुदायामुळं आता पुढचा एक घ्यायचं आहे आपल्याला 6वी ओवी. परमाणूचिया मांदिया म्हणा सगळे. परमाणूंचिया मांदिया, परमाणूंचिया मांदिया, पृथ्वीपणे वसेची वाया, पृथ्वीपणे वसेची वाया, तेवी विश्वस्फूर्ती इया झाकवे नाजो, तेवी विश्वस्फूर्ती इया झाकवे नाजो. परमाणूंची या मांदिया. मांदिया म्हणजे विपुलता. मांदियाळी हा शब्द पुढे ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे. तर तसा हा मांदिया म्हणजे विपुलता. पृथ्वीपणे वायान वेचची म्हणजे परमाणूंच्या समुदायामुळं पृथ्वीपणाला वाया बाधा येत नाही. वायानं वेचची म्हणजे त्याला कधी बाधा येत नाही. कारण का? तेवी जो इया विश्वस्फूर्ती झाकवेना झाकवेना. तेवी म्हणजे त्यांच्यामुळं, अर्थात या परमाणूंचा समुदाय आहे. परमाणूंचा समुदाय ही कल्पित वस्तू आहे आणि त्याप्रमाणे विश्वाची स्फूर्ती हे ज्ञान कल्पनेतील आहे. तर तो परमात्मा कल्पित स्फूर्तीमुळं झाकला जात नाही. आपण ही एक एक काय म्हणूया परमात्म्याला उपमा देत आहेत, त्याच्यावर एक एक उदाहरणानं हा परमात्मा कसा आहे हे स्पष्ट करतायत. त्या दिवशी आपण पाहिलेलं होतं की अज्ञानानं मनुष्याला साध्या व्यवहारातही भ्रमानं झालेल्या चुकीचं ज्ञान होत नाही आणि परीक्षा न करता घेतलेलं खोटं नाणंच तो घट्ट बांधून ठेवतो. त्याप्रमाणे परमात्मा आणि जगताचा आभास यातील फरक कळत नाही आपल्याला. म्हणून ज्ञानदेवांनी चांगदेवांना आभास यातील फरक कळत नाही आणि सोन्याचं उदाहरण देऊन त्यांनी हे पटवून सांगितलेलं होतं. आणि त्याच्या मागच्या ओवीमध्ये परमात्म्याचं स्वरूप जसंच्या तसं कसं राहतं हेही सांगितलेलं होतं. आणि आता 5व्या ओवीमध्ये कल्लोळाच्या उदाहरणातून सांगितलं की जग निर्माण झालं तरी परमात्मा आणि जग यात अखंड अद्वैत आहे, त्यात भेद नाही, असा हा फरक सतत ते समजावून देत आहे. एक अष्टावक्र गीता म्हणून आहे, त्याच्यात म्हणलंय बघा अष्टावक्र मुनींनी, अहो जनसमूहेपि नद्वैतं पश्यतो मम अरण्यम इव संवृत्तम क्वरतिम करवाण्यहम. म्हणजे मोठ्या जनांच्या समूहामध्ये गर्दीमध्ये सुद्धा माझ्याहून वेगळी किंवा भिन्न अशी ही गर्दी वाटतच नाही, कारण माझा आत्माच या ठिकाणी द्वैताच्या रूपात प्रगट होत आहे असं वाटतं. पण माझ्यात द्वैतदृष्टीच नाही, त्यामुळे ती सगळी गर्दीसुद्धा मीच असतो. दुसरे एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की अरण्यात राहावं तसं या गर्दीमध्ये लोकसमुदायानं राहतात किंवा राहावं. आणि या गर्दीवर आणि अरण्यावर प्रेम प्रीती करण्याचा काही अर्थच नाही, कारण ही गर्दी मला अरण्याप्रमाणे एकांताची वाटते. म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एकांतामध्ये माणसांनी शेवटचा काळ घालवला पाहिजे, पण गर्दीत सुद्धा एकांतासारखं राहता आलं पाहिजे, हे तत्त्व इथं सांगितले. आणि ज्याची दृष्टी बोधाची आहे त्याच्या दृष्टीनं पक्षी जीव जगत परमात्मा मिळून सगळंच परमात्म स्वरूप आहे. जशा लाटा असंख्य उसळत असतात, पण लाटांमध्ये पाणीच असतं, मग ती छोटी असू मोठी असू वेगानं असू हळू असू, तसा या विश्वात आंतरबाह्य हा भगवंतच भरून राहिलेला आहे. म्हणून जे ज्ञानेश्वरीतही याच अर्थाची एक ओवी झालेली आहे बघा 9व्या अध्यायात. ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाची या आहाती खाणी, हे अवांतर करणी वार याची नव्हे. म्हणजे समुद्र आणि तरंग यांच्यात भेद नाहीच आहे. तरंगसुद्धा सागरच आहे, पाणीच आहे. त्याप्रमाणे परमात्मा आणि हे विश्व यात भेद नाही. आपल्याला एक जे
तत्व शोधून काढलेलं आहे किंवा जो निर्णय केलेला आहे तो लक्षात घ्यायचा की पाणी आणि तरंग जसे भिन्न नाहीत तसं परब्रह्म आणि हे जगत भिन्न नाही. पुन्हा ज्ञानेश्वरीतच 14व्या अध्यायात म्हणतात बघा भगवंत, म्हणोनी विश्वपण जावे मग ते माते घेयावे तैसा नवे आगवे सकटची मी. सकट म्हणजे सगळा सगळा मीच आहे आणि म्हणून ह्या विश्वासकट मी आहे. आपण जेव्हा परमात्मा शोधायला जातो तेव्हा जगाला बाजूला टाकायचं आणि मग परमात्मा शोधायचा असं नसून जगासकट ते एक परमात्म तत्वच नटलेलं आहे. या दृष्टीनं त्याला पाहायचं आहे. ही एक मौज आहे. जसं छान फुललेलं फूल हेही आपल्याला आनंद देतं आणि त्यामध्ये सुद्धा भगवंतच असतो. पानांमध्ये, फुलांमध्ये, फळांमध्ये, सगळ्यामध्ये हा भगवंत नटून राहिलेला आहे. म्हणून स्फूर्ती म्हणजे संवित असा शब्द वापरलेला आहे. नाना प्रकृतीच्या अंगानं बाहेर पडत असताना जशी ही स्फूर्ती वेगळी दिसते, मूळ स्फुरण ते एकच आहे. त्यातली मूळ अहंता म्हणतात. संत महात्मे त्या मूळ स्फुरणाच्या ठिकाणी जाऊन बसतात आणि जी मंडळी अशा मूळ अहंतेच्या ठिकाणी अखंड राहिली त्यांना पुन्हा जन्म नाही. मगाशीच ऐकलं की एकदा आपल्याला हे ज्ञान झालं, हा भेद संपला, द्वैत संपलं की आपल्याला मुक्ती आहे. आणि कुणाचं ऐकलं बरं मगाशी, संत विनोबांनी आणि कोणीतरी म्हटलेलं आहे की आपलं कर्म करणं, आपलं कर्म अखंड करणं, हां कर्माचा जेवढा व्याप वाढवाल त्यातच मुक्ती आहे. मला ते वाक्य फार पटलं की लोक म्हणतात आता रिटायर झाल्यावर कशाला उद्योग करायचे. उलट असं नाही आहे. आणि समाजासाठी, जगासाठी जितकं तुम्ही करत राहाल त्यातच खरी आपल्याला मुक्ती आहे. म्हणून अमृतानुभवमध्ये ज्ञानदेव म्हणतात, आम्ही पूर्ण अहंता वेठलो सैंघ आम्हीच दाटलो ना लोपलो ना प्रकटलो कोणा होऊनी. म्हणजे आम्ही पूर्ण स्थितीला प्राप्त झालो, आम्ही सर्वत्र व्यापक झालो आहेत आणि त्यामुळं कोणाच्या अपेक्षेने लोपलो आणि प्रगटही झालो नाही. म्हणजे भगवंत हा प्रत्येकामध्ये भरून राहिलेला आहे. एवढंच तत्व आपण लक्षात ठेवायचं. तुम्ही हा भेदच संपवायचा आहे. तो जर संपला तर किती सगळीच प्रजा किंवा सगळेच जण सुखी होतील. म्हणून हे परमाणूंचं उदाहरण आता आपल्याला समजून घ्यायचे की परमाणू 6वी जी ओवी आहे, परमाणूंची या मांदिया पृथ्वीपणे नवचेची वाया तेवी विश्वस्फूर्ती या झाकवे ना जो. आता आपण म्हणतो ना अणू परमाणू, तर परमाणू म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्म कण. त्याचे समुदाय वाऱ्यानं वरवर उडतात, तरी पण त्यांचं पृथ्वी पण म्हणजे त्या मातीचे अंश असतात. ते माती पण लोपतं का हो? माती पण लोपत नाही. नाहीसं होत नाही. विश्वाच्या स्फूर्तीनं निर्माण होणाऱ्या अनेक नामरूप आकारांनी तो परमात्मा झाकला जात नाही. विश्वात त्या परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. छोटं बाळ असू, म्हातारा मनुष्य असू, काठी टेकलेला असू, व्यंग असू, काहीही असू, मग आता ती किडा मुंगी, छोटासा प्राणी पक्षी कीटक काहीही असू, हत्तीसारखा मोठा असू, जलचर असू, काहीही असू, त्या परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये हा परमात्मा भरून राहिलेला आहे. आता ज्याच्यापासून विश्व निर्माण झालं तोच परमात्मा आहे आणि ते परमात्म्यापासून भिन्न आहे असं का बरं म्हणायचं? म्हणजे ते अभिन्नच आहे. मग असा नेहमी आपल्याला प्रश्न पडतो की ते परमात्म्यापेक्षा हे जग भिन्न आहे की एकच आहे? अज्ञानी जीवांनी त्यांना अज्ञानामुळं वेगळं मानलं, भिन्न मानलं. जे अज्ञानी आहेत ना ते इतका भेदभाव करतात बघा. खूप ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. विविधता, अनेकत्व हे त्यांना भासत असतं. म्हणून आपल्याकडं कॅटेगरी असतात. ते व्यवहार म्हणून 3 प्रकारचे सत्य आहेत बघा. व्यावहारिक सत्य,
व्यवहारामध्ये तुम्ही भिकाऱ्यांच्या ओळीमध्ये श्रेष्ठ ज्येष्ठ बसणार नाहीत. भिकाऱ्यांना कुणी फ्रंटलाईन खुर्चीवर सोफ्यावर बसू देणार नाहीत. पण भगवंत त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. त्यामुळं संतांनी सगळ्यांना एका ओळीत बसवलेलं आहे. तसं आपल्याला वागता येईल का बघूया. शक्य नाही. ते व्यवहारात सगळं वेगळंच वागावं लागतं. परमात्म्याचं तसं नाही. त्यामुळं परमात्मा आणि विश्व हे भिन्न भासतं. ते कुणाला? अज्ञानी माणसांना. ज्ञानेश्वरांसारख्या आत्मज्ञानी विभूतींना विविधतेतच एकत्व दिसतं. आणि म्हणून श्रुती सांगते, श्रुत्या निवारितं नूनं नानात्वं स्वमुखे नहि कथं भासो भवेदन्य स्थिते चाद्वय कारणे. म्हणजे श्रुतीनंच आपल्या मुखानं नानात्व किंवा अनेकत्वाचा निषेध केलेला आहे. आणि अद्वय कारण परब्रह्मात अन्याचा भास कसा होऊ शकतो? अर्थात होतच नाही. अद्वय नाहीच आहे. म्हणजे द्वय नाहीच आहे, अद्वयच आहे. म्हणजे परमात्मा सगळीकडे भरून राहिलेला आहे, सर्वांगाने भरून राहिलेला आहे. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. नेह नानास्ति किंचन असं सोप्पं उपनिषदात सांगितलेलं आहे. न इह नाना अस्ति किंचन. या नाना सगळ्या रूपामध्ये वेगळा तो नाही असं काहीच नाही. म्हणजे सगळ्यामध्ये तो आहे. म्हणजे तत्वाच्या दृष्टीनेही अनेकत्व नाही, एकतत्व नाम असं म्हणतायत ना. तर एकतत्व नाम म्हणजे एकच तत्व आहे. हरी एकच तत्व आहे. आणि हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझे चिओतले. हे ज्ञानदेवांनी सांगितलेलंच आहे आपल्याला की आत बाहेर मिया कोंदले, मीच त्याच्यात व्यापून आहे. आणि निखिल माझे चिओतले, सगळं मीच ओतलेलं आहे. चांगदेव हे महान योगी असले तरी त्यांना ज्ञानोबासारखी आत्मदृष्टी नव्हती. त्यांना काय एवढ्या 65 ओव्या सांगायची वेळ आली? तर ते सगळं वेगळं मानत होते. त्यांना ही एकत्वाची दृष्टी नव्हती. त्यामुळं दिसणारे हे जगच सत्य आहे असा त्यांचा समज झालेला होता. परमात्मा जगत रूपाने नटलेला आहे ही अद्वैताची दृष्टीच त्यांच्याजवळ नव्हती. आणि म्हणून ते अहंकारी बनून सामान्य जनांना जगताचेच लाभ देत होते. ज्ञानेश्वरांनी सांगितलंय त्यांना की तू आत्मा आहेस, तू श्रीवटेश आहेस, तू अंतर्मुख हो आणि या जगाकडे आत्मदृष्टीने पहा. तो आत्माच या जगात सर्वत्र व्यापून राहिलेला आहे असं तुला लक्षात येईल. त्यासाठी त्यांनी सुवर्ण आणि अलंकार, सागर आणि लाटा यांचे दृष्टांत ते किती वेळा दिले तो ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा. तसंच इथेही पुन्हा सांगतायत. कारण हे त्याला एकट्याला सांगायचं होतं, त्याला एकट्याला पत्र लिहायचं होतं. आता ते आपल्या सगळ्यांसाठी येते सोडून द्या, म्हणजे ते बाजूला ठेवा. पण हे ज्ञानदेवांनी चांगदेवांना लिहिलेलं पत्र आहे आणि ते आपण समजून घेतो. मग अशी म्हणलं तसं अष्टावक्र मुनी. हो 5 मिनिटं राहिलेली आहेत. हो थांबते. हा ठीक आहे. मी प्रार्थना म्हणते थांबते. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं.